हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण हायड्रोडायनॅमिक्स हा नवीन एक पार्ट चालू केलेला आहे. याच्या अगोदर आपण हायड्रोस्टॅटिक स्टडी केलं होतं. आता त्याच्यानंतर हायड्रोडायनॅमिक स्टडी करत असताना आपण काही बेसिक टर्म्स स्टडी करत होतो. याच्यामध्ये आपण फ्लो लाईन कशाला म्हणायचं किंवा स्ट्रीम लाईन कशाला म्हणायचं, फ्लो ट्यूब कशाला म्हणायचं हे आपण काल पाहिलं होतं. आता आज आपल्याला पाहायचं आहे लॅमिनार फ्लो किंवा त्यालाच म्हणतात स्ट्रीम लाईन फ्लो, आणि आणखीन एक आहे टर्ब्युलंट फ्लो, आणि नंतर आपण यांच्यामधला डिफरन्स पाहणार आहोत. बघा, आता लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीम लाईन फ्लो कशाला म्हणायचे किंवा त्याला आणखीन एक नाव आहे स्टेडी फ्लो. त्याची डेफिनेशन आपल्याला जर समजा विचारली तर ती तुम्हाला ॲज इट इज जसं आहे तसं लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डेफिनेशन सांगतो मी अगोदर. डेफिनेशन काय आहे तर इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लूड मूव स्मूथली ओव्हर ईच अदर. म्हणजे एक अशा प्रकारचा फ्लो ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारचं लिक्विड त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ लेयर्स कन्सिडर करतो. बरोबर आहे. समजा एक रिव्हर आहे किंवा नदी आहे, त्याच्यामधून फ्लो होणारं वॉटर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ लेयर असतात. ज्या नंबर ऑफ लेअरमध्ये आपल्याला एक प्रकारचं फ्रिक्शन देखील पाहायला मिळते. बरोबर आहे. तो पार्ट आपण नंतर डिस्कस करणार आहोत. परंतु लॅमिनार फ्लो पाहत असताना त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारचा फ्लो ज्याच्यामध्ये ॲडजसंट लेयर्स म्हणजे ज्या एकमेकाला लागून असलेल्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर एकमेकावरून स्मूथली फ्लो होतात किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फ्रिक्शन पाहायला मिळत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण लॅमिनार फ्लो किंवा स्टेडी फ्लो असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल वॉटर ऑफ रिव्हर म्हणजे एखादी नदी आहे जी शांतपणे वाहत आहे. बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो की दोन प्रकारचं पाणी आपण जनरली पाहायला मिळतं आपल्याला. एक अशा प्रकारचं पाणी जे खळखळाट करत वाहत आहे आणि दुसरं अशा प्रकारचं पाणी जे एकदम शांत पद्धतीनं वाहत आहे. त्याच्यामध्ये जे आपण बघतो नदीचा काही भाग ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नदी ही सपाट भूप्रदेशावरती आल्याच्यानंतर त्याचा जो फ्लो आहे हा एकसारखा आणि शांत असतो. त्याला म्हणायचं लॅमिनार किंवा स्टेडी किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. त्याला काय म्हणायचं लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो, किंवा त्यालाच आपण या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून स्टेडी फ्लो असं म्हटलं तरी चालेल. ज्या ठिकाणी वॉटर किंवा कुठल्याही प्रकारचं फ्लूइड लिक्विड असेल, गॅस असेल, जे एकदम शांत पद्धतीनं फ्लो होत आहे त्याला म्हणतो आपण स्टेडी फ्लो किंवा लॅमिनार फ्लो. याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे काय आहे टर्ब्युलंट फ्लो आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय आहे टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो काय आहे इट इज अ फ्लो ॲट व्हेरी हाय फ्लो रेट so that there is no steady flow and the flow pattern changes continuously. म्हणजे याचा अर्थ काय, समजा आपण जर या ठिकाणी डायग्राम थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणलं तर स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हणायचं आणि टर्ब्युलंट फ्लो कशाला म्हणायचं. बा इकडं जर समजा आपण इथं एक पाईप घेतला, इथं जर समजा आपण एखादा असा पाईप चॉईस केला, या पाईपमधून लिक्विड किंवा फ्लूइड फ्लो होत आहे असं आपण जर दाखवलं तर, किंवा नदीच्या बाबतीत जर पाहिलं आपण ते रेनॉल्ड्स नंबर पाहत असताना पुढे देखील डिस्कस करणार आहोत. पण या पाईपमधून समजा लिक्विड फ्लो होत आहे. आपल्याला माहीत आहे की लिक्विड ऑर फ्लूइड नियर द एजेस ऑर सरफेस ऑफ दॅट पाईप, या पाईपच्या एकदम जवळ असणारं जे फ्लूइड आहे किंवा लिक्विड आहे याची व्हेलॉसिटी कशी असते, खूप कमी असते. आपल्याला माहीत आहे जसं जसं तुम्ही त्या पाईपच्या सेंटरकडे जाल तसं तसं त्याची व्हेलॉसिटी काय होते वाढत जाते, आणि सेंटरला त्याची व्हेलॉसिटी कशी असते सर्वात जास्त असते. अशा प्रकारचा जो फ्लो आहे याला म्हणतो आपण स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लो असं म्हणतो. याच्यामध्ये दोन लेयर्समधलं हे काय आहेत व्हेलॉसिटी ऑफ डिफरंट लेयर आहेत. या दोन लेअरमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन किंवा मोठ्या प्रमाणावरती फ्रिक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा यांच्यामध्ये असणारं फ्रिक्शन कसं आहे निग्लिजिबल आहे. याला म्हणतो आपण लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे काय टर्ब्युलंट फ्लो. जसं की समजा आपण जर याच पाईपमध्ये जर ड्रॉ केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की याच्या आतमध्ये ज्या लेयर्स आहेत ती काय, समजा ती वॉटर असं फ्लो होत असेल का, या ठिकाणी समजा असं असेल किंवा असं फ्लो होत असेल किंवा कुठल्याही डायरेक्शनला, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय होतं आहे या पाईपच्या वॉलसोबत कुलिजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. याला म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे जर आपण जनरली पाहतो की पाईपमधून फ्लो होणारं जे पाणी आहे, समजा आपण शेतामधली जी पाईपलाईन असेल PVC पाईपलाईन, त्याच्यामधून फ्लो होणारं पाणी हे काय करतो का कॉन्स्टंट रेटनं फ्लो होईल असा आपण प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ काय, समजा एक 5 HP मोटर आहे तर त्याला कमीत कमी 2.5 इंचची पाईपलाईन आपण त्या ठिकाणी यूज करतो, जेणेकरून त्याच्या आतमधलं जे पाणी आहे ते काय होईल एकदम स्टेडी, म्हणजे याचा अर्थ सावकाश फ्लो होईल, आणि जेणेकरून काय होणार नाही
तो पाईप किंवा त्या पाईपाची लाईफ इन्क्रीज होईल किंवा तो पाईप लवकर डॅमेज होणार नाही. परंतु समजा आपण त्याच ठिकाणी काय केलं, मोटर तीच आहे 5 HP आणि आपण त्याला पाईपलाईन समजा 1.5 किंवा 2 इंच पाईपलाईन जर यूज केली तर काय होईल, त्या ठिकाणी पाईप फुटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण त्याच्या आतमधला जो फ्लो असेल तो कसा असेल, टर्ब्युलंट फ्लो असेल. म्हणजे तिथं काय झालं, त्याचं ही जी डायमीटर आहे ही डायमीटर कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याची काय झाली, व्हेलॉसिटी जी आहे पाण्याची ती काय झाली, वाढली आणि इथं होणारं जे कोलिजन आहे ते कोलिजन काय करेल, पाईपला डॅमेज करेल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ टर्ब्युलंट फ्लो आणि लॅमिनार फ्लो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला समजलं. आता हे टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल म्हणजे काय, अ फ्लुडेड रिव्हर फ्लो. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस जे फ्लो होणारं पाणी आहे ते कसं आहे, ते आहे टर्ब्युलंट फ्लो, जे आपल्यासाठी कसं आहे, थोडक्यात त्रासदायक आहे किंवा त्याचा इफेक्ट हा खूप मोठा पाहायला मिळतो. आणि तेच जर समजा तीच नदी एकदम शांतपणे वाहत असेल तर तो जो फ्लो आहे त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो. आता याच्यामध्ये डिफरन्स एक्झामला विचारतात 2 मार्कासाठी. एकूण 4 पॉईंट आहेत किंवा 4 डिफरन्सेस आहेत म्हटलं तरी चालेल. तुम्हाला तो डिफरन्स मी त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतो. बघा इकडं, स्ट्रीमलाईन फ्लो किंवा त्यालाच म्हणायचं स्टेडी फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो यांच्यामधला डिफरन्स काय आहे. सगळ्यात पहिला काय आहे बघा, द स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी इज कॉल्ड स्ट्रीमलाईन फ्लो ऑर लॅमिनार फ्लो ऑफ फ्लुइड. आता याच्यामध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर ती मी तुम्हाला खाली रेनॉल्ड्स नंबर पाहत असताना तुम्हाला मी ते डिफाईन करणार आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, एक अशी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त वेगाने जर समजा एखादा फ्लुइड फ्लो होत असेल तर त्या फ्लोला आपण लॅमिनार फ्लो म्हणू शकत नाही, तो टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट झाला. बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर लिमिटपर्यंत जर फ्लो होत असेल तर तिथपर्यंत तो लॅमिनार आहे. बरोबर आहे. मग त्याने काय सांगितलं आपल्याला ठिकाणी, स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. एक क्रिटिकल, प्रत्येक ठिकाणी एक क्रिटिकल व्हेलॉसिटी असते. जसं आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या अराउंड जे सॅटेलाईट्स रिव्हॉल्व होत आहेत एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, त्यांचं ऑर्बिट आपण बघतो सर्क्युलर आहे. या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ती सॅटेलाईट रिव्हॉल्व होण्यासाठी एक प्रकारची व्हेलॉसिटी गरजेची आहे, त्याला म्हणतो आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी. याच्यापेक्षा जर समजा त्या सॅटेलाईटचा वेग हा कमी किंवा जास्त असेल तर ती सॅटेलाईट सर्क्युलर पाथमध्ये पृथ्वीच्या अराउंड रिव्हॉल्व करणार नाही. तसं या ठिकाणी देखील क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. क्रिटिकल म्हणजे एक्झॅक्ट तेवढीच व्हेलॉसिटी जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी तो लिक्विडचा जो फ्लो आहे तो स्ट्रीमलाईन फ्लो आहे. 0पेक्षा मोठी आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असा जर त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी असेल तरच तो कोणता फ्लो आहे, स्टेडी फ्लो आहे किंवा लॅमिनार फ्लो आहे. दुसरी गोष्ट, आता टर्ब्युलंटमध्ये काय सांगितलं, द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीज्ड बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे अशा प्रकारचा फ्लुइडचा फ्लो ज्या ठिकाणी त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. आणि तो फ्लो कसा असेल, इरेग्युलर आणि अनस्टेडी. जसं या ठिकाणी दाखवलेला आहे, हा फ्लो एकाच डायरेक्शनला फ्लो होत नाही. जसं दिसतं आपल्याला इथं लिक्विडच्या किंवा त्या फ्लुइडच्या डिफरंट लेयर्स एकाच डायरेक्शनला फ्लो होत आहेत, परंतु या ठिकाणी दिसते आपल्याला की त्या फ्लुइडच्या डिफरंट लेयर्स जे आहेत ते कुठल्याही डायरेक्शनला फ्लो होत आहेत. म्हणजे याचा अर्थ हा कुठला फ्लो आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे. हा त्यांच्यामधला मेन डिफरन्स. याच्यामध्ये कसं असलं पाहिजे, तर फ्लुइडची व्हेलॉसिटी ही बिलो क्रिटिकल व्हेलॉसिटी असली पाहिजे आणि याच्यामध्ये टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय, तर फ्लुइडची व्हेलॉसिटी ही कशी आहे, ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. याच्यामधला फ्लो कसा आहे, स्मूथ आहे. बरोबर आहे. याच्यामधला कसा आहे, अनस्टेडी आणि इरेग्युलर आहे. हा त्यांच्यामधला पहिला डिफरन्स. याच्यानंतर सेकंड काय आहे, इन स्ट्रीमलाईन फ्लो और इन स्टेडी फ्लो व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. तुम्ही जर समजा, आता आम्ही तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर की आपण या हायड्रोडायनामिक्स स्टडी करत असताना आपण आयडियल फ्लुइड कन्सिडर करणार आहोत. आयडियल फ्लुइडच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्याच पॉईंटला, कुठल्याही पॉईंटला त्या ठिकाणी त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी ही कशी असते, कॉन्स्टंट असते. बरोबर आहे. त्याचं प्रेशर कसं असेल, कॉन्स्टंट असेल. परंतु इन रियालिटी जर आपण रियालिटीमध्ये विचार केला, तुम्ही नदी जर पाहिली, समजा ही एक रिव्हर आहे, ही एक नदी आहे, नदीच्या एकदम काठाला, म्हणजे हा जो काठ आहे या ठिकाणी फ्लो होणारं जे पाणी आहे ते तुम्हाला शांत किंवा थांबलेलं दिसेल.
तुम्ही आणखीन थोडं पुढे गेलात तर नकळत तुम्हाला पाण्याचा प्रवाह जाणवून येईल. आणखीन थोडं पुढे गेलात तर आणखीन थोडा वेग वाढलेला असेल. तसंच तुम्ही जसं पुढे जाल तसं त्या ठिकाणी रिव्हरच्या वॉटरचा जो फ्लो आहे तो तुम्हाला वाढत गेलेला दिसेल आणि सेंटरला, त्या रिव्हरच्या एक्झॅक्ट सेंटरला त्या ठिकाणची फ्लुइड किंवा त्या लिक्विडची जी व्हेलॉसिटी आहे ती कशी असेल, टॉप मोस्ट असेल किंवा सर्वात जास्त असेल. आणखीन तुम्ही परत पलीकडे जात गेलात तर काय होईल, तुम्हाला तिथं व्हेलॉसिटी काय होईल, कमी कमी मिळत जाईल. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं या ठिकाणी की रिॲलिटीमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युअल इन केस ऑफ रिव्हर किंवा कुठलाही पाईप त्याच्या नियर द एजेस, म्हणजे याचा अर्थ या कडेला त्या ठिकाणी फ्लुइडची व्हेलॉसिटी कशी असेल, 0 असेल. आणि जसं पुढे जाल तसं व्हेलॉसिटी वाढत जाईल, सेंटरला ती टॉप मोस्ट असेल. परंतु इन केस ऑफ आयडियल फ्लुइड, आपण इथं आयडियल फ्लुइड स्टडी करत आहोत, बरोबर, रिअल फ्लुइड नाही. आयडियल फ्लुइड असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही पॉईंटला तुम्ही त्याची व्हेलॉसिटी काय करा, मेजर करा. त्या पॉईंटला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी कशी मिळेल, कॉन्स्टंट मिळेल. हे स्ट्रीमलाईन फ्लोच्या बाबतीमध्ये. आणि टर्ब्युलंटमध्ये काय होतं आहे, इन अ टर्ब्युलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही पॉईंटला व्हेलॉसिटी ही कशी आहे, व्हॅरिएबल आहे, बदलणारी आहे. कुठल्याच पॉईंटला व्हेलॉसिटी एकसारखी नाही किंवा ती कशी आहे, चेंजिंग आहे इन केस ऑफ टर्ब्युलंट. झालं. याच्यानंतर थर्ड आहे बघा, टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेवर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. या ज्या स्ट्रीमलाईन फ्लोच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये डिफरंट लेयर्स आपण कन्सिडर केलेले आहेत. या प्रत्येक लेयर इंडिव्हिज्युअली फ्लो होत आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदर स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लोमध्ये फ्लो लाईन दाखवली होती. फ्लो लाईन कशा होत्या, एकमेकाला इंटरसेक्ट केल्या होत्या का, नव्हत्या. प्रत्येक फ्लो लाईन ही कशी होती, इंडिव्हिज्युअल होती, बरोबर आहे. प्रत्येक फ्लो लाईन कशी होती, इंडिव्हिज्युअल. तसं या ठिकाणी स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये प्रत्येक लेयर जी आहे ती काय होते, इंडिव्हिज्युअली फ्लो होते. ती लेयर दुसऱ्या लेअरमध्ये मिसळत नाही किंवा एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. त्याला म्हणतो आपण स्ट्रीमलाईन फ्लो. Whereas in case of turbulent flow at some points the fluid may have rotational motion which gives rise to eddies. eddies म्हणजे काय, ईडी म्हणजे भोवरा. टर्ब्युलंट फ्लोमध्ये बऱ्याच ठिकाणी वॉटर हे काय होते, अशा पद्धतीने या डायरेक्शनला मूव्ह होते आणि ईडी म्हणजे एक प्रकारचा भोवरा देखील या ठिकाणी तयार होतो. म्हणजे इथं डिफरंट लेअर एकमेकामध्ये काय होतात, मिसळतात किंवा एकमेकाला ते इंटरसेक्ट करतात इन केस ऑफ टर्ब्युलंट. याच्यानंतर फोर्थ आहे बघा, लॅमिनार फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी अज्युम्ड टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. आपण या ठिकाणी जनरली असं कन्सिडर करतो की तो जो स्टेडी फ्लो आहे हा नंबर ऑफ लेअरमध्ये डिवाईड झालेला आहे. इन अ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ऑल स्ट्रीम लाईन्स विल बी पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ ट्यूब. हा जो पाईप आहे या पाईपला एक त्याचा ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो, आपल्याला माहीत आहे. ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनला सर्वच्या सर्व लेयर याच्यामध्ये असणाऱ्या कशा आहेत, याला पॅरलल आहेत असं आपण या लॅमिनार, स्ट्रीमलाईन किंवा स्टेडी फ्लोमध्ये कन्सिडर करतो. आणि इन केस ऑफ टर्ब्युलंट फ्लो अ फ्लो ऑफ ट्यूब लूजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. टर्ब्युलंट फ्लोच्या बाबतीमध्ये जे पार्टिकल्स आहेत किंवा त्या ठिकाणी जे लेयर्स आहेत त्या लेयर काय करतात, त्यांची जी ऑर्डर आहे ही अशा पद्धतीने सेट झाली, प्रत्येक लेयर एकमेकाला पॅरलल असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि याच्यामधले पार्टिकल्स जे आहेत ते रँडमली मूव्ह करतात. कुठल्या पार्टिकलचं डायरेक्शन कुठं असेल हे फिक्स नाही. कळलं, हा त्याच्यामध्ये का असणारा काय आहे, डिफरन्स आहे. हा 2 मार्काला एक्झामला विचारला जाऊ शकतो. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल व्हेलॉसिटी जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, परत एक वेळेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. कसं रिलेटेड आहेत, एका फॉर्म्युला थ्रू आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. आता नेमकं आपल्याला माहीत आहे की कुठल्याही फ्लुइडचा फ्लो हा स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे, हे आपण डिफरन्शिएट करतो कशावरती, ऑन द बेसिस ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लो, बरोबर आहे. जसं की समजा तुम्ही घरामधली वॉटर टॅप आहे किंवा नळाची तोटी आहे, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नळाची तोटी समजा तुम्ही पूर्ण ओपन केली तर त्यावेळेस काय होतं की पाण्याचं जे प्रेशर आहे ते खूप जास्त आहे आणि त्याच्यामधून फ्लो होणारं जे लिक्विड आहे, समजा ही एक नळाची तोटी आहे, या ठिकाणी आपण पाहतो की नळाची तोटी जर पूर्ण ओपन केली तर या ठिकाणचा जो फ्लो आहे हा फ्लो आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतो किंवा या ठिकाणचा फ्लो आपल्याला स्टेडी पाहायला मिळत नाही. आणि जर समजा तुम्ही ती जी नळाची तोटी आहे ती जर तुम्ही कमी करत गेलात तर त्या ठिकाणचा जो फ्लो आहे तो फ्लो कसा असेल, त्या ठिकाणी एकदम स्टेडी आणि एक त्याला पर्टिक्युलर शेप असेल.
आणि तो स्मूथली फ्लो होत असेल, बरोबर आहे. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीवरून आपण काय ठरवतो की कुठल्याही फ्लुइडचा फ्लो हा स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्यांनी काय सांगितलं, एक अशा प्रकारची व्हेलॉसिटी त्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होतो, त्याला म्हणतो आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता ऑसबॉर्न रेनॉल्ड्स या सायंटिस्टनं हे एक्सप्रेशन सांगितलं होतं. ॲक्च्युअल आता सर जॉर्ज स्टोक्स या सायंटिस्टनं सुरुवातीला हे इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. सर जॉर्ज स्टोक्स या सायंटिस्टनं हे इक्वेशन डिराईव्ह केलं होतं, परंतु त्याची जी प्रसिद्धी आहे किंवा त्याला फेमस जर केलं तर ते ऑसबॉर्न रेनॉल्ड्स या सायंटिस्टने केलं. त्याच्यामुळे याला आपण रेनॉल्ड्स इक्वेशन किंवा रेनॉल्ड्स नंबर असं देखील म्हणतो. तर बघा, रेनॉल्ड्स इक्वेशन जे आहे ते जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीनं आहे, VC इज इक्वल टू RN इंटू इटा डिवायडेड बाय रो डी. किंवा यालाच आपण रेनॉल्ड नंबरसाठी जर रिअरेंज केलं तर रेनॉल्ड्स नंबर RN इज इक्वल टू VC इंटू रो डी डिवायडेड बाय इटा. आता हे इक्वेशन कसं डिराईव्ह झालं काय, हा पार्ट आपल्या सिलेबसचा नाही किंवा ती एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार नाहीत. फक्त हे इक्वेशन कसं आलं हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो नेमकं, किंवा हे इक्वेशन म्हणजे कशाचा रेशो आहे ते तुम्हाला सांगतो. इकडं रेनॉल्ड्स नंबर याच्यामध्ये अगोदर आपण माहिती करून घेऊ कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत. जसं की RN म्हणजे रेनॉल्ड्स नंबर आहे. रेनॉल्ड नंबर इज अ प्युअर नंबर विच हॅज नो डायमेन्शन्स अँड युनिट. याला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नाहीत, कुठल्याही प्रकारचं युनिट नाही. का बरं नाही तर ते पुढे मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर रो म्हणजे काय आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड आहे. त्याच्यानंतर D डायमीटर ऑफ ट्यूब, ज्या कुठल्या ट्यूबमधून ते लिक्विड किंवा फ्लुइड फ्लो होत आहे त्या फ्लुइडची डायमीटर D आहे. आणि इटा म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. आता विस्कॉसिटी काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत सेपरेट पॉईंटमध्ये. त्याच्या अगोदर बघून घ्या या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय, क्रिटिकल व्हेलॉसिटी VC इंटू रो इंटू D डिवायडेड बाय इटा. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड, D म्हणजे डायमीटर ऑफ ट्यूब ऑर पाईप, इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, RN म्हणजे रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, एक अशी व्हेलॉसिटी त्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर किंवा कुठल्याही फ्लुइडची एक अशा पद्धतीची व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीला जर समजा त्या फ्लुइडने क्रॉस केलं तर तो फ्लो ऑफ फ्लुइड हा स्ट्रीमलाईनमधून टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होतो, त्याला काय म्हणतो आपण, क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, रेनॉल्ड नंबर हा रेशो आहे कशाचा, इनर्शियल फोर्स डिवायडेड बाय विस्कस फोर्स. एवढंच आपल्याला फक्त माहीत असलं पाहिजे. रेनॉल्ड्स नंबर हा रेशो आहे कशाचा, RN इज इक्वल टू इनर्शियल फोर्स डिवायडेड बाय विस्कस फोर्स. इनर्शियल फोर्स म्हणजे काय, त्या फ्लुइडला एक प्रकारचं मास आहे. मास असल्यामुळे त्याला काय असणार, इनर्शिया असणार, आणि त्याच्यामुळे तो काय होत आहे, फ्लो होत आहे. कशामुळं, त्या ठिकाणी डिफरन्स आला. कशामध्ये, प्रेशर डिफरन्स आला. ज्यावेळेस प्रेशर डिफरन्स येईल त्याच वेळेस फ्लुइड फ्लो होते आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. आणि त्या ऑब्जेक्टला, त्या सबस्टन्सला मास असल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं, त्याला इनर्शिया असणार. त्याच्यामुळं म्हणजे याचा अर्थ इनर्शियल फोर्समुळं फ्लुइड फ्लो होतं आहे. आणि विस्कस फोर्स काय करते तर त्या फ्लुइडच्या फ्लोला रेजिस्टन्स ऑफर करते किंवा एक प्रकारचं ऑपोजिशन ऑफर करते. त्यामुळं रेनॉल्ड्स नंबर हा रेशो कशाचा आहे तर इनर्शियल फोर्स डिवायडेड बाय विस्कस फोर्स. आता हे दोन्ही पण काय आहेत, फोर्सेसच आहेत. त्यामुळं काय होईल, या ठिकाणी फोर्स युनिट न्यूटन, या ठिकाणी फोर्स युनिट न्यूटन. न्यूटन काय होईल, कॅन्सल होईल. याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स आणि युनिट येणार नाहीत. फक्त आपण या ठिकाणी ठरवू शकतो रेनॉल्ड्स नंबरवरून की जर समजा रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू काय म्हणलं, वापरत एक वेळेस सांगतो, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू जर समजा लेस दॅन इफ रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000, if Reynolds number is less than 1000 then flow of fluid is streamline or steady flow. काय म्हणलं बघा, परत एक वेळ सांगतो, जर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू काय म्हणलं, रेनॉल्ड नंबर हा एक फक्त प्युअर नंबर आहे आणि त्या येणाऱ्या नंबरवरून आपण काय करू शकतो की तो जो फ्लो ऑफ फ्लुइड आहे हा
स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे हे आपण ठरवू शकतो किंवा हे डिफरन्शिएट करू शकतो की प्रत्येक फ्लो होणाऱ्या फ्लुइडला एक रेनॉल्ड नंबर त्याच्याशी असोसिएट असतो किंवा लिंक्ड असतो. कुठल्याही प्रकारचा तुम्ही फ्लुइडचा फ्लो घ्या, त्याच्याशी एक रेनॉल्ड नंबर हा असोसिएट असणार आणि त्या रेनॉल्ड नंबरवरून आपण सांगू शकतो की हा जो फ्लो आहे हा स्टेडी आहे का टर्ब्युलंट आहे. आता जर समजा मी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला रेनॉल्ड नंबर जो येणार आहे एका पर्टिक्युलर फ्लुइडचा तो जर लेस दॅन 1000 असेल तर तो फ्लो स्ट्रीमलाईन झाला आणि जर समजा रेनॉल्ड नंबर हा ग्रेटर दॅन 2000 असेल तर तो झाला टर्ब्युलंट फ्लो. 1000पेक्षा कमी जर व्हॅल्यू येत असेल रेनॉल्ड नंबरची तर तो झाला स्ट्रीमलाईन आणि जर रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000पेक्षा जास्त येत असेल तर तो झाला टर्ब्युलंट. बरोबर आहे. पण इन बिटवीन 1000 अँड 2000 1000 आणि 2000च्या मध्ये म्हणजे समजा 1650 किंवा 1700 अशा पद्धती जर समजा त्या ठिकाणी रेनॉल्ड नंबर आला तुमचा तर हा फ्लो कुठला आहे तर याला म्हणायचं ट्रान्झिशन फ्लो. ट्रान्झिशन म्हणजे काय, त्या ठिकाणी चेंज होत आहे. कसा तर फ्लो चेंजेस फ्रॉम स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणचं फ्लुइडचा जो फ्लो आहे तो कसा चेंज होत आहे, स्ट्रीमलाईनमधून टर्ब्युलंटमध्ये चेंज होत आहे, त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन फ्लो. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये विस्कॉसिटी बघणार आहोत आपण आणि पुढचा पार्ट. ठीक आहे. थँक्यू. ये एक हॉराइजॉन्टल पाइप है, इससे एक फ्लूइड फ्लो कर रहा है. तो अगर यहां से फ्लूइड फ्लो करे तो दो पॉसिबिलिटी हो सकता है. या तो ये फ्लो स्ट्रीमलाइन फ्लो होगा, बिल्कुल स्ट्रीमलाइन स्टेडी फ्लो होगा, या फिर अगर ये स्टेडी नहीं हुआ तो ये टर्ब्युलेंट फ्लो होगा कि कुछ इस तरह से इसका फ्लो जो है बिल्कुल कोई ओरिएंटेशन नहीं होगा और इस तरह से एडीज भी बनेगा और इस तरह से टर्ब्युलेंट फ्लो हो सकता है. तो दो पॉसिबिलिटी है कि यहां पर बिल्कुल स्ट्रीमलाइन या स्टेडी फ्लो हो या फिर यहां पर टर्ब्युलेंट फ्लो हो. देखिए, अगर फ्लो टर्ब्युलेंट हुआ और यहां से कोई फ्लूइड फ्लो कर रहा है, लिक्विड मान लेते हैं, चलिए एक लिक्विड इस पाइप से फ्लो कर रहा है और अगर टर्ब्युलेंट फ्लो होता है तो इसमें एक प्रॉब्लम है. दिक्कत यह है कि टर्ब्युलेंट फ्लो में ये जो फ्लो है ये बार बार ये जो पाइप का एज है या फिर कहें पाइप का जो सरफेस है वहां पर जाके बार बार हिट करेगा. तो जब ये बार बार यहां पर हिट करेगा तो इससे पाइप फटने का एक डर हमेशा रहता है. मतलब फटने का चांसेस, पाइप डिस्ट्रॉयड होने का चांसेस इसमें ज्यादा है. लेकिन अगर फ्लो स्टेडी हो तो फिर ये जो प्रॉब्लम है ये प्रॉब्लम अराइज नहीं करता है और पाइप का जो लाइफ है ये लाइफ जो है ये ज्यादा होता है क्योंकि इस तरह का कलिजन नहीं होता है पाइप के सरफेस के साथ. तो हमारा जो इंटेंशन होता है, जो इंजीनियर्स का इंटेंशन होता है, अगर कोई लंबा पाइप हो जिससे कि मान ले पानी फ्लो करवाया जा रहा है शहरों में या फिर किसी तरह का ऑयल का फ्लो हो रहा, किसी भी तरह का फ्लूइड का फ्लो हो रहा, तो इंजीनियर्स का फर्स्ट चॉइस ये रहता है कि ये जो फ्लो हो ये ज्यादा से ज्यादा स्टेडी हो ताकि पाइप्स का लाइफ बने रहे. तो यहां पर एक नंबर आता है, वो नंबर हमें बताता है कि फ्लो जो है ये फ्लो स्टेडी होगा या टर्ब्युलेंट होगा. इस नंबर को रेनॉल्ड्स नंबर कहा जाता है. पहली बार इसके बारे में हमें बताया था सर जॉर्ज स्टोक्स ने. आपने स्टोक्स लॉ में इनका नाम सुना होगा. जॉर्ज स्टोक्स ने पहली बार ये नंबर इंट्रोड्यूस किया था, लेकिन उसे पॉपुलराइज किया था ऑसबॉर्न रेनॉल्ड्स ने और इनके नाम से, ऑसबॉर्न रेनॉल्ड्स के नाम से ही इस नंबर का नाम रेनॉल्ड्स नंबर पड़ा. मैं फिर से रिपीट कर रहा हूं, इसे इंट्रोड्यूस किया था जॉर्ज स्टोक्स ने लेकिन पॉपुलराइज किया था ऑसबॉर्न रेनॉल्ड्स ने. देखिए ये नंबर क्या है एग्जैक्टली. ये नंबर है, पहले तो मैं लिख देता हूं ये नंबर एग्जैक्टली है क्या, किसे रिप्रेजेंट कर रहा है. मान ले यहां से फ्लो हो रहा है, इस पाइप से लिक्विड फ्लो कर रहा है या फ्लूइड ही कह ले फ्लो कर रहा है. इस पाइप का जो डायमीटर है, क्रॉस सेक्शन का डायमीटर है, ये d है और जो लिक्विड फ्लो कर रहा है उस लिक्विड का जो डेंसिटी है ये डेंसिटी रो है और साथ ही साथ इसका जो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी है ये ईटा है.
और ये जो फ्लो कर रहा है ऑन एन एवरेज, इसका जो स्पीड है ये स्पीड v है। मैं फिर से कह दूं ऑन एन एवरेज, क्योंकि हर एक जगह पे फ्लूइड का स्पीड सेम नहीं होगा, क्योंकि इन रियलिटी बिल्कुल इसका जो एक्सिस है, इसका जो नेचुरल एक्सिस ऑफ रोटेशन है, वहां से जिस लिक्विड का फ्लो होगा, जिस फ्लूइड का फ्लो होगा, उसका स्पीड सबसे ज्यादा होगा। और बिल्कुल इसके सरफेस से सटा हुआ जो होगा वहां पर लिक्विड जो है, फ्लोइंग लिक्विड में भी वो जो है उसका स्पीड कम होगा। यहाँ सरफेस से सटा हुआ रहे तो वहां जीरो होगा, नियरली जीरो होगा। और ये धीरे धीरे जितना हम एक्सिस की तरफ बढ़ते जाएंगे उसका स्पीड बढ़ते जाता है। ये हमने विस्कोसिटी में देखा था बेसिक वीडियो में। तो ऑन एन एवरेज अगर ये v स्पीड से मूव करता हो तो फिर ये जो रेनॉल्ड्स नंबर है, हर एक तरह के फ्लो, पाइप के अंदर फ्लो के साथ एसोसिएटेड होता है वो नंबर। तो ये जो रेनॉल्ड्स नंबर यहां बन के निकलता है, रेनॉल्ड्स नंबर को RE या फिर R सब E से डिनोट किया जाता है। सो ये जो रेनॉल्ड्स नंबर होगा, फॉर एग्जांपल इस फ्लो के लिए जो रेनॉल्ड्स नंबर होगा वो होगा रो v d डिवाइडेड बाय ईटा। देखिए ये आया कहां से है, ये एक बहुत ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस है। तो यहां पर मैं आपको एक बेसिक आइडिया देता हूं, ये रेनॉल्ड्स नंबर आखिर किसे रिप्रेजेंट करता है। ये रिप्रेजेंट करता है इनर्शियल फोर्स, जिस फोर्स के कारण ये फ्लूइड फ्लो कर रहा है। यहां जो प्रेशर डिफरेंस है इस साइड में और इस साइड में, जिसके कारण ये लिक्विड जो है या फ्लूइड जो है ये फ्लो कर रहा है, तो वो इस फ्लूइड पे एक फोर्स अप्लाई करता है, इसीलिए फ्लूइड फ्लो करता है। तो उस फोर्स को इनर्शियल फोर्स कहा जाता है। सो इनर्शियल फोर्स जिसके कारण लिक्विड या फ्लूइड जो है ये फ्लो कर रहा है, डिवाइडेड बाय विस्कस फोर्स। विस्कस फोर्स यहां पर उस फ्लो को रेजिस्ट करता है। सो ये जो है ये फ्लो के लिए रिस्पॉन्सिबल है, ये फ्लो करवाता है, और ये जो है विस्कस फोर्स उस फ्लो को रेजिस्ट करता है। तो इन दोनों का किसी भी एक फ्लो के लिए, इसी फ्लो के लिए एग्जांपल के तौर पे मान ले, इसका जो इनर्शियल फोर्स है जिसके कारण ये फ्लो कर रहा है, डिवाइडेड बाय जो विस्कस फोर्स इसे रेजिस्ट कर रहा है इस फ्लो को, यही है रेनॉल्ड्स नंबर। तो अगर इसे सॉल्व किया जाता है तो आखिरकार यहां से हम इस जगह पर पहुंचते हैं, इस एक्सप्रेशन तक पहुंचते हैं। तो किसी भी एक फ्लो के लिए उसके साथ एसोसिएटेड होता है एक रेनॉल्ड्स नंबर। रेनॉल्ड्स नंबर इस एक्सप्रेशन के बराबर होता है रो वी डी डिवाइडेड बाय ईटा। अब ये रेनॉल्ड्स नंबर, किसी भी फ्लो के लिए जो रेनॉल्ड्स नंबर बनता है, मैं यहां पर आपको बता दूं कि रेनॉल्ड्स नंबर इज नॉट अ कांस्टेंट। ऐसा नहीं है कि कोई फिक्स्ड नंबर है। अलग अलग फ्लो के लिए हमें अलग अलग रेनॉल्ड्स नंबर मिलेगा। फॉर एग्जांपल एक तरह का फ्लो है जिसमें कि एक लिक्विड फ्लो कर रहा है, स्लोली फ्लो कर रहा है, जिसके लिए v का वैल्यू कम है तो रेनॉल्ड्स नंबर कम निकल के आएगा। लेकिन अगर v का वैल्यू ज्यादा है तो रेनॉल्ड्स नंबर ज्यादा होगा ऑब्वियसली। उसी तरह से अगर लिक्विड का डेंसिटी अगर ज्यादा हो तो रेनॉल्ड्स नंबर ज्यादा निकल के आएगा। अगर उसका कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ज्यादा हो तो रेनॉल्ड्स नंबर कम निकल के आएगा। सो यही बहुत सारे चीजों पे ये डिपेंड करता है रेनॉल्ड्स नंबर, इसीलिए अलग अलग फ्लो में अलग अलग रेनॉल्ड्स नंबर होता है। तो किसी एक फ्लो में रेनॉल्ड्स नंबर का जो वैल्यू, जो रेनॉल्ड्स नंबर उसका है, वो हमें एक ग्लिम्स देता है कि वो फ्लो स्टेडी फ्लो होगा या फिर वो टर्बुलेंट फ्लो होगा। देखिए ये जो फ्लूइड डायनामिक्स है ये काइनेमेटिक्स की तरह या फिजिक्स के बाकी क्लासिकल ब्रांचेस की तरह ये इतना सिंपल नहीं है। बहुत सारे इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस यहां पर एक्ट करता है और बहुत सारी चीजें होता है, इसीलिए ये बहुत ही कॉम्प्लिकेटेड होता है, बहुत कॉम्प्लेक्स है ये। तो आप ऐसे सिंपली एक डेफिनेट वैल्यू नहीं दे सकते हैं कि इतना एग्जैक्टली रेनॉल्ड्स नंबर से कम होगा तो वो स्टेडी होगा और एग्जैक्टली उतना से ज्यादा होगा तो वो टर्बुलेंट होगा। ऐसा नहीं है। हम ये कह सकते हैं कि अगर किसी फ्लो के लिए रेनॉल्ड्स नंबर इज लेस देन 1000, अगर 1000 से कम होता है, इस तरह के केसेस में फ्लो जो है हम बहुत श्योरिटी के साथ कह सकते हैं कि ये फ्लो स्टेडी होगा। और अगर रेनॉल्ड्स नंबर जो है इट बिकम्स ग्रेटर देन 2000,
देन ये हम श्योरली कह सकते हैं, या फिर मोस्ट प्रोबेबली हम कह सकते हैं कि ये जो है ये टर्बुलेंट होगा, ये टर्बुलेंट फ्लो होगा। देखिए कोई डेफिनेट पॉइंट नहीं है कि 1500 या 1650 जिसके ऊपर ये टर्बुलेंट होगा, जिसके नीचे ये स्टेडी होगा, ऐसा नहीं है, इतना सिंपल नहीं है फ्लूइड डायनामिक्स। तो हम एक रेंज रखते हैं इसीलिए बीच में कि 1000 और 2000 के बीच में कुछ भी हो सकता है, वी डोंट नो। वो डिपेंड करता है इस पाइप के ज्योमेट्री पे और भी बहुत सारी चीजों पे डिपेंड करता है। तो लमसम तरीके से हम ये कह सकते हैं, एक रेंज हमने बीच में छोड़ दिया। उसके बाद हमने कहा कि अगर 1000 से ये कम होता है तो ये हम मोस्ट प्रोबेबली कह सकते हैं कि ये स्टेडी होगा, और अगर 2000 से ज्यादा होगा तो मोस्ट प्रोबेबली ये टर्बुलेंट होगा। तो ये जो रेनॉल्ड्स नंबर है ये हमें ये इंडिकेशन देता है कि फ्लो क्या होगा, स्टेडी या टर्बुलेंट। अगर किसी फ्लो के लिए हमारा रेनॉल्ड्स नंबर ज्यादा निकल के आता है तो वो टर्बुलेंट फ्लो को इंडिकेट करता है। तो उस सिचुएशन में हम क्या करेंगे? उस सिचुएशन में हम सिंपली मान ली यहां से पानी का फ्लो हो रहा और रेनॉल्ड्स नंबर निकल के आ गया 2500, तो उस केस में हम क्या करेंगे? यहां उसके रो को, पानी के डेंसिटी को हम चेंज नहीं कर सकते, पाइप के डायमीटर को चेंज नहीं कर सकते, पानी के विस्कोसिटी को चेंज नहीं कर सकते हैं। तो हम क्या करेंगे? उस फ्लो का जो स्पीड है उस स्पीड को घटा देंगे, तो रेनॉल्ड्स नंबर घट जाएगा, और स्पीड घटने से वो धीरे धीरे स्टेडी हो जाएगा। ये हम जनरली अपने घर में भी देखते हैं। अगर कोई नल है और नल को हमने काफी अगर तेजी से खोल दिया इस नल को, तो फिर यहां से पानी का जो फ्लो होता है ये टर्बुलेंट होता है। और अगर बहुत धीरे खोलते हैं तो बिल्कुल एक स्टेडी फ्लो होता है, और तेज खोलने से यहां टर्बुलेंट फ्लो हमें दिखता है। तो स्पीड बढ़ने से टर्बुलेंस का चांस ज्यादा होता है। तो इसीलिए उस केस में जब हमें रेनॉल्ड्स नंबर किसी फ्लो के लिए, किसी पाइप के अंदर फ्लो के लिए, फ्लूइड फ्लो के लिए घटाना होता है तो हम उसके स्पीड को घटा देते हैं। अब एक इंटरेस्टिंग बात कि अगर जियोमेट्रिकली सेम दो पाइप्स हैं, मान लें 2 पाइप्स, ये एक पाइप और उसी तरह का एकदम उसी तरह का एक और पाइप है। अब एक में मान ले एक फ्लूइड का फ्लो हो रहा है, फ्लूइड 1 मान ले पानी फ्लो कर रहा है यहां से, और यहां से एक दूसरा ही लिक्विड मान ले एक ऑयल फ्लो कर रहा है। तो इस केस में भले ही देखे यहां पर डेंसिटी और ये कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी दोनों अलग अलग होगा दोनों के लिए, लेकिन जिस रेनॉल्ड्स नंबर के लिए स्ट्रीमलाइन फ्लो से ये टर्बुलेंट फ्लो में जस्ट कन्वर्ट होगा, वो वैल्यू, रेनॉल्ड्स नंबर का वो वैल्यू दोनों ही केस में सेम होगा। फॉर एग्जांपल मान लेते हैं कि यहां पर 1350, पानी के केस में 1350 जब रेनॉल्ड्स नंबर हुआ तो उस समय फ्लो जो है स्टेडी से टर्बुलेंट हुआ। तो इस केस में भी अगर जियोमेट्रिकली सेम 2 पाइप रहे तो इस केस में भी 1300 एंड 1350 में ही टर्बुलेंस जो है ये शुरू होगा। तो दोनों लिक्विड भले ही अलग अलग हो, जिसके लिए रो और ईटा, दैट मीन डेंसिटी और कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी का वैल्यू अलग अलग हो, लेकिन सेम रेनॉल्ड्स नंबर में, लगभग सेम रेनॉल्ड्स नंबर में ये स्टेडी से टर्बुलेंट होने लगेगा। तो रेनॉल्ड्स नंबर का यही सिग्निफिकेंस है कि इससे हम ये पता लगा सकते हैं कि कोई फ्लो ये टर्बुलेंट होगा या स्टेडी होगा। अब अगले वीडियो में हम शुरू करेंगे सरफेस टेंशन, जिस वीडियो का लिंक आपको यहां पर स्क्रीन में दिख जाएगा। तो अब जाते जाते मैं आपको बता दूं कि इस पूरे चैप्टर का जो प्लेलिस्ट है उसका लिंक आपको डिस्क्रिप्शन में मिलेगा। तो आई होप कि ये वीडियो आपके लिए हेल्पफुल रहा होगा। मिलेंगे आपसे अगले वीडियो में, तब तक के लिए खुश रहें। गुड बाय।